Hello friends. So we see last lecture that is nature of work and nature of heat. All of you that is heat and work is the mode of transfer of energy from system to surrounding from state 1 to state 2. Okay. Now all of you we see that nature of work. Nature of work all of you in thermodynamic system in thermodynamic that is the if piston is moved downward then gas is compressed. If piston is upward the gas is expand. During the expansion and compression the work is done. Work is done. During the expansion and compression two variable are changes pressure and volume. That's why we must necessary to formulate the formula of work in terms of pressure and volume. So all of now we know the formula that is work done is equal to force into displacement. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे force into हा जनरल फॉर्म्युला आहे कळलं पण हा फॉर्म्युला इथे चालणार नाही कारण की आपल्याला बर्नरचा फॉर्म्युला काढायचा त्याचा प्रेशर आहे वॉल्यूम का बरं असं करतो आपण यासाठी एकच कारण असं आहे की थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण सिलेंडर कन्सिडर करतो आणि तिथे पिस्टन डाऊनवर्ड गेलं खाली गेलं तर गॅस कॉम्प्रेस होते आणि वरती आलं गॅस काय होते एक्सपांड होते म्हणजे प्रेशर आणि वॉल्यूम काय होते चेंज होते म्हणून आपण वर्डनचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ काय करतो प्रेशर अँड वॉल्यूम सो इनिशियल कन्सिडर that water is equal to force into displacement but the pressure is equal to pressure means force act on particular area कळलं एखाद्या फोर्सने एखादा फोर्स एखादा व्हॉट इज मीन ऑफ प्रेशर प्रेशर मीन्स काय होते फोर्स ऍक्टिंग ऑफ पर्टिक्युलर एरिया एखाद्या पर्टिक्युलर एरियावर जर प्रेशर जर ऍक्ट होत असेल एखाद्या व्हॉट इज मीन ऑफ प्रेशर प्रेशर इज नथिंग बट द फोर्स ऍक्ट ऑन पर्टिक्युलर एरिया एखाद्या पर्टिक्युलर एरियावर जर फोर्स ऍक्ट होत असेल त्याला माझं प्रेशर तुम्ही प्रेशर कुकर बघितलाय प्रेशर कुकर स्वयंपाक बनवताना सिटी कुठे जाते वरती कळलं त्याचं नाव प्रेशर कुकर व्हॉट इज प्रेशर सिटी वाजली म्हणजे काय होते तो जो फोर्स काय होते तो फोर्स ऍक्ट होते एका पर्टिक्युलर एरियावर कळलं म्हणून ते झालं प्रेशर सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स ऍक्ट ऑन पर्टिक्युलर एरिया सो दॅट एफ इज इक्वल फोर्स इज इक्वल टू पी इंटू ए नाउ फ्रॉम इक्वेशन 1 implies equation 1 implies we put the value of f that is p into a कळलं what is p pressure a area d displacement okay now d is nothing but the displacement now area means if d is the distance एक लाइन असेल डिस्टन्स area is equal to formula d square what is formula of area distance into distance so d square आणि याचा d so totally dq so all of know that is volume is equal to length into breadth into height volume चा formula माहिती आहे तुम्हाला length into breadth into height if all the length breadth and height are equal then v is equal to l into l into l v is equal to l cube v is equal to l cube v is equal to l cube so d cube means volume that is w is equal to p into v so this is the formula of work done in thermodynamics w is equal to p into v so in thermodynamics that is w is equal to pressure multiplied by volume so pressure multiplied by volume is nothing but gives the work done in cylinder okay this is the formula of work done in terms of pressure and volume this is the formula of work done in terms of force and displacement got it या समोर आपला वर्क डनचा फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे हा दॅट इज वर्क डन इज इक्वल टू प्रेशर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम व्हाय इट इज टेकन सो तुम्हाला माहिती आहे हा का बरं घेतला कारण की जेव्हा गॅस एक्सपांड होते बरोबर पिस्टन वरती जाते गॅस कॉम्प्रेस होते पिस्टन खाली येते बरोबर आहे ना ड्युरिंग दिस एक्सपान्शन व्हॉल्यूम अँड प्रेशर चेंजेस म्हणजे व्हॉल्यूम आणि प्रेशर काय व्हेरिएबल आहे म्हणून आपण फॉर्म्युला W इक्वल टू P इंटू V ओके एक्झाम्पल बघू फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल दॅट डिकम्पोजिशन ऑफ H2 H2O2 hydrogen peroxide H2O2 HOOH
H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. दिस इज द लिंकेज ऑफ पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड जो आहे ते हायड्रोजन पेरॉक्साइड आपण कोणती स्टेट हायड्रोजन पेरॉक्साइड विच इज इन लिक्विड स्टेट. इथे घेत हायड्रोजन पेरॉक्साइड सिलेंडर आहे. सिलेंडर मध्ये हे पिस्टन आहे आणि पिस्टन मध्ये काय घेतलं हायड्रोजन पेरॉक्साइड विच इज इन स्टेट लिक्विड स्टेट. बरोबर आहे. आणि त्याचं इनिशियल व्हॉल्यूम किती आहे V1. काही वेळानंतर डिकम्पोज होईल ब्रेक होईल फॉर्म वॉटर विच इज इन लिक्विड स्टेट अँड ऑक्सिजन गॅस विच इज इन गॅसेस स्टेट. ओके. नाव आता मला सांगा सुरुवातीला काय होतं हायड्रोजन पेरॉक्साइड घेतलं जे लिक्विड स्टेट मध्ये त्याचं काय झालं डिकम्पोजिशन झालं. जसं याचं काय डिकम्पोजिशन होईल का फॉर्म झाला वॉटर आणि ऑक्सिजन गॅस. बरोबर आहे की नाही. आणि जसं वॉटर फॉर्म झाला कोणत्या स्टेट मध्ये वॉटर लिक्विड स्टेट मध्ये. बरोबर आहे की नाही. आणि काय फॉर्म झाला ऑक्सिजन कोणत्या स्टेट मध्ये गॅसेस. गॅस कुठे जाईल वरती जाईल. की बघा गॅस वरती गेली. गॅस वरती गेल्यामुळे बघा ही जर गॅस वरती गेली पिस्टन कुठे जाईल वरती जाईल. म्हणजे पहिले पिस्टन इथं होतं नंतर पिस्टन कुठे आलं इथं आलं. का आलं पिस्टन बघा हायड्रोजन पेरॉक्साइड होता त्याचं जर डिकम्पोजिशन झालं काय फॉर्म झाला वॉटर आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन फॉर्म झाला पिस्टन कुठे जाईल वरती जाईल. का बरं पिस्टन वरती गेला काय निघाला गॅस. आणि गॅस निघाला म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय झालं वाढला. बघा V1 इज लेस दॅन V2. V1 चं व्हॉल्यूम कमी आहे V2 चं जास्त आहे. का बरं व्हॉल्यूम जास्त आहे कोण निघाला गॅस निघाला. बरोबर की नाही. आता मला सांगा पिस्टन इथे आहे पिस्टन कुठे गेलं वरती गेला. पिस्टन कुठे वरती सरकलं इथे होतं इथे आलं. बरोबर ना. म्हणजे पिस्टन वरती गेलं म्हणजे सिस्टीमनं काय केलं वर्क केलं कोणावर सराउंडिंगवर. सिस्टीमनं कोणावर वर्क केलं सराउंडिंगवर केलं. सिस्टीम वर्क ऑन सराउंडिंग. सिस्टीमनं कोणावर केलं सराउंडिंगवर केलं. बरोबर आहे. माझं म्हणणं समजून घ्या. पिस्टन इथे आहे आता कुठे गेला इथे आला म्हणजे पिस्टन कुठे गेला वरती गेलं म्हणजे सिस्टीमनं कोणावर केलं सराउंडिंगवर केलं. कळलं. सिस्टीमनं वर्क सराउंडिंग केलं. आणि तुम्हाला माहिती आहे वर्क इन द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. वर्कच्या माध्यमातून एनर्जी काय होते ट्रान्सफर होते. पिस्टन इथून इथे गेलं याचा अर्थ सिस्टीमनं वर्क कोणा केलं सराउंडिंगवर केलं. बरोबर नाही का की सिस्टीम मांडली ना सिस्टीम वर्क कोणा केलं सराउंडिंग केलं. म्हणजे एनर्जी सिस्टीम मधून कुठे गेली सराउंडिंग मध्ये गेली इन द फॉर्म ऑफ वर्क. समजलं की समजलं. बघा दुसरं एक्झाम्पल बघा इथे बघा रिएक्शन बिटवीन अमोनिया अँड HCl. ठीक आहे. अमोनिया बिटवीन गॅसेस स्टेट HCl इन गॅसेस स्टेट. बघा याच्यामध्ये या सिलेंडर मध्ये अमोनिया आणि HCl फिलअप केलेलं आहे. ठीक आहे. त्याचं इनिशियल व्हॉल्यूम किती आहे V1. काही वेळानंतर बघा या दोघांत रिएक्शन झाली आणि काय फॉर्म झाला अमोनियम क्लोराइड विच इज इन सॉलिड स्टेट. आता बघा हा सगळे हे दोन्ही कशा स्टेट मध्ये होते गॅसेस स्टेट मध्ये होते. त्याचं इनिशियल व्हॉल्यूम किती होतं V1. काही वेळानंतर कसं झालं काय फॉर्म झाला अमोनियम क्लोराइड फॉर्म झाला. त्याचं व्हॉल्यूम काय होतं ते स्टेट होते सॉलिड. आता पहिले गॅसेस मध्ये होते आणि याचं व्हॉल्यूम कशामध्ये झालं सॉलिड मध्ये झालं. नक्कीच पिस्टन काही खाली बघा हा इथे आहे कुठे आला खाली आला पिस्टन. हा इथं आहे पुढे स्टेट मध्ये सगळे गॅसेस त्यातून काय फॉर्म झाला अमोनियम क्लोराइड पुढे स्टेट मध्ये सॉलिड. पिस्टन कुठे आला खाली आला म्हणजे सराउंडिंगनं वर्क कोणा केलं सिस्टीमवर केलं. सराउंडिंगने वर्क कोणावर केलं सिस्टीमला केलं. याचा अर्थ सराउंडिंग वर्क ऑन सिस्टीम. पिस्टन खाली येत आहे म्हणजे सराउंडिंग कोणावर करताय सिस्टीमवर करताय. म्हणजे एनर्जी सराउंडिंग मधून कुठे चालली सिस्टीम मध्ये चालली इन द फॉर्म ऑफ वर्क. बरोबर की नाही. समजत आहे का तुम्हाला. इथे बघा पिस्टन वरती चाललं इथं पिस्टन होतं पुढे गेलं वरती गेलं. इथं होतं पिस्टन इथं होतं पुढे गेलं मग वरती गेलं. याचा अर्थ सिस्टीमनं कोणावर केला सराउंडिंगवर. म्हणजे एनर्जी सिस्टीम मधून कुठे गेली सराउंडिंग मध्ये गेली इन द फॉर्म ऑफ वर्क. बघा ही एनर्जी सिस्टीम मधून कुठे गेली सराउंडिंग मध्ये गेली. बरोबर आहे का इन द फॉर्म ऑफ वर्क. तुम्हाला माहिती आहे की बाबा जी काही एनर्जी काय होते ही काय एनर्जी काय होते ट्रान्सफर होते इन द फॉर्म ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ वर्क. बरोबर की नाही. आता काय झालं पिस्टन वरती गेलं ना पिस्टन वरती गेल्याचा सिस्टीम वर कोणा केलं सराउंडिंग वर केलं. कळलं म्हणजे एनर्जी सिस्टीम मधून कुठे गेली सराउंडिंग मध्ये गेली. म्हणजे एनर्जी सिस्टीम मधून कुठे गेली सराउंडिंग मध्ये गेली
इन द फॉर्म ऑफ वर्क. इन द फॉर्म ऑफ वर्क म्हणजे एनर्जी ही सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये गेली इन द फॉर्म ऑफ वर्क. इथे हीट कसं आहे, हीट ट्रान्सफर झाली नाही. जी काही एनर्जी सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये गेली इन द फॉर्म ऑफ वर्क मध्ये गेली. इन द फॉर्म ऑफ वर्क मध्ये गेली. हो की नाही? हो. समजलं की नाही? इथे बघा यामध्ये पिस्टन कुठे होतं? इथे होतं, बरोबर आहे ना. गॅसेस स्टेट अमोनियम कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅसेस स्टेट मध्ये आहे. कशामध्ये कन्वर्ट झालं? अमोनियम क्लोराईड मध्ये कन्वर्ट झालं. हा कोणत्या स्टेट मध्ये? सॉलिड मध्ये आहे. पिस्टन कुठे आला? खाली आला. पिस्टन जसं खाली आला, बरोबर आहे ना. तर सराउंडिंग वर्क कोणावर केलं? सिस्टीमनं. म्हणजे सराउंडिंगनं वर्क कोणावर केलं? सिस्टीमनं केलं. म्हणजे एनर्जी सराउंडिंग मध्ये कुठून आली? सिस्टीम मध्ये आली. म्हणजे जी काही आहे बघा सिस्टीम आहे, जी काही एनर्जी आहे ही एनर्जी कुठे आली? सराउंडिंग मधून कुठे आली? सिस्टीम मध्ये आली. इन द फॉर्म ऑफ वर्क. इन द फॉर्म ऑफ वर्क. समजलं की नाही समजलं? म्हणजे सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये एनर्जी आली इन द फॉर्म ऑफ वर्क. तुम्हाला माहित आहे की एनर्जी ट्रान्सफर होईल सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये इन द फॉर्म ऑफ वर्क अँड हीट. आपण काय बघत आहोत? पहिले वर्क बघत आहोत. समजलं की समजलं? सो या वेळी आपण एनर्जी काय झाली? ट्रान्सफर झाली. इथे एनर्जी सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये आली. कसं का? कारण की पिस्टन वरती चाललं, मग सिस्टीम वर्क करताय सराउंडिंग वर. म्हणजे एनर्जी कुठून झाली? सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये चालली इन द फॉर्म ऑफ वर्क. इथे काय होत आहे? पिस्टन काय आहे? खाली येत आहे. म्हणजे सराउंडिंग वर्क ऑन सिस्टीम. म्हणजे एनर्जी कुठून झालं? सराउंडिंग मधून चालली सिस्टीम मध्ये इन द फॉर्म ऑफ वर्क. इन द फॉर्म ऑफ वर्क. कळलं? या दोन एक्झाम्पल तुम्हाला हे समजत आहे की बाबांनो एनर्जी ही काय होते? ट्रान्सफर होते. कळलं? इन द फॉर्म ऑफ हीट और इन द फॉर्म ऑफ वर्क. तर पहिलं ऑप्शन बघितलं वर्क, ही एनर्जी ट्रान्सफर होत आहे. या एक्झाम्पल मध्ये एनर्जी ट्रान्सफर झाली सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये इन द फॉर्म ऑफ वर्क. आणि या एक्झाम्पल मध्ये एनर्जी ट्रान्सफर झाली सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये इन द फॉर्म ऑफ वर्क. वर्कच्या माध्यमातून एनर्जी काय झाली? ट्रान्सफर झाली. आता आपण बघू नेक्स्ट टाइमला की हीटच्या माध्यमातून एनर्जी कशी ट्रान्सफर होते. कळलं? सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये किंवा सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये. हा समजलाय मुद्दा तुम्हाला? हे दोन एक्झाम्पल मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत आहे सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये. कळलं? आणि एक्झाम्पल मध्ये सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये. कळलं? जी काही एनर्जी ट्रान्सफर होत आहे इन द कोणत्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत आहे? वर्कच्या फॉर्म मध्ये. समजलंय? आता बघू आपण की एनर्जी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ हीट. नेचर ऑफ हीट. नेचर ऑफ हीट. आता आपल्याला बघा की जी काही एनर्जी होत आहे ट्रान्सफर होत आहे इन द फॉर्म ऑफ काय होत आहे? हीट. कसं बघा आता इथे बघा की एक रॉड घेतला आपण. एक रॉड घेतला आपण, आयरन रॉड. इज आयरन रॉड आहे. आणि या आयरन रॉडच्या या एंडला आपण काय काय हीट केलं. तर इथे हा T1 आणि हा काय T2. नक्कीच काय हा T1 काय राहील? हाय राहील. बरोबर आहे ना. समजा T1 किती राहील? जवळपास 90 डिग्री सेल्सिअस जर असेल गरम केलं तर काय होईल? हीट जास्त होईल. याची हीट नक्कीच काय होईल? कमी होईल. दॅट इज 40 डिग्री सेल्सिअस. आता आपण या एंडला हीट केला त्याचं टेम्परेचर वाढेल फॉर एक्झाम्पल 9 डिग्री. आणि नक्कीच हा टेम्परेचर या साईडचा टेम्परेचर कमी राहील 40 डिग्री. आता बघा हीट का होईल? हीट का होईल? ट्रान्सफर होईल फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. दोन टेम्परेचर मध्ये जर डिफरन्स असेल तर हीट इज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. इन दिस केस देयर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ मॅटर. इथे मॅटर डिस्प्लेस झाला का? नाही. पण जेव्हा वर्क होते तेव्हा तुम्ही बघितलं पिस्टन अपवर्ड और डाउनवर्ड. पिस्टन अपवर्ड झालं सिस्टीम पुन्हा वर्क केला सराउंडिंग वर. डाउनवर्ड झालं तर सराउंडिंग पुन्हा वर्क केलं सिस्टीम वर. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर झाली इन द फॉर्म ऑफ वर्क. इथे बघा काहीच इथे बघा
ना पिस्टन, इथं काही पिस्टन आहे का, नाही आहे. रॉड सरकला का, नाही, रॉड तिथेच आहे. म्हणजे मॅटेरियलची हालचाल झाली नाही. ओनली हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर टू लोअर. सो वी सी दॅट इज द नेचर ऑफ हीट अँड नेचर ऑफ वर्क. ही ट्रान्सफर होते जेव्हा टेम्परेचरमध्ये काय असेल डिफरन्स, इट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लोअर स्पॉन्टेनियसली. So next, that is that is sign convention of work and heat. Sign convention of heat and work. Sign convention sign convention of heat and work. So here heat will denote Q and work denote W. Heat ला कोणतं लेटर घेतलं आपण, Q, and work ला कोणतं W. Okay. Sign convention, that is, it is system. This system है and it is surrounding. देखा है, surrounding है. Now heat plus Q, that is heat absorbed by the system, plus Q, this indicates that Q stand for heat, plus Q the heat absorbed by the system. म्हणजे प्लस Q असेल, Q stand for heat, पॉझिटिव्ह साइन असेल means heat absorbed by system, means heat transfer from surrounding to system. If minus Q, heat released by the system, heat released by the system means heat transfer from system to surrounding. समझ गए मतलब. Now work system on surrounding. Plus Q, W stand for work, पॉझिटिव्ह वर्क. सराउंडिंग वर म्हणजे वर्क कुठे झालं, सिस्टीम मध्ये झालं. म्हणजे सराउंडिंग जर सिस्टीमवर वर्क केलं तर काय राहील, पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. म्हणजे सिस्टीम छोटी असते, सराउंडिंग काय असते, मोठी असते. मला माहित आहे. सिस्टीम छोटी आणि सराउंडिंग मोठी. मोठ्याने छोट्याला मारलं, फॉर एक्झाम्पल मियाव, बरोबर आहे ना. आणि माझा मुलगा आहे छोटा, ठीक आहे. मी आणि माझा मुलगा, मी मोठा आणि माझा मुलगा कसा आहे, लहान आहे, ठीक आहे. मी मोठा, मी मोठ्याने जर माझ्या छोट्या मुलाला मारलं, म्हणजे मी जर माझ्या मुलाला मारला, छोट्या मुलाला, काही फरक पडणार नाही. ओ इट्स ओके, कोणी काय म्हणा, म्हणजे पॉझिटिव्ह. पण मुलांनी जर मला मारलं, छोट्या मुलांनी जर मला मारलं, कळलं, तर इट इज निगेटिव्ह. सेम थिंग सराउंडिंग मोठं आहे, सराउंडिंगनं जर सिस्टीमवर वर्क केलं, म्हणजे मोठ्याने जर छोट्या वर्क केलं तर पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. अँड छोट्यानं जर म्हणजे सिस्टीमनं जर सराउंडिंग वर्क केलं, इट इज निगेटिव्ह. इट इज साइन कन्व्हेन्शन ऑफ हीट. प्लस Q, हीट ॲब्झॉर्ब बाय सिस्टीम. सिस्टीम हीट काय करते, ॲब्झॉर्ब करते. म्हणजे हीट सराउंडिंगमधून कुठे चालली, सिस्टीममध्ये चालली. म्हणजे एनर्जी सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये चालली इन द फॉर्म ऑफ हीट. मायनस Q, हीट रिलीज बाय द सिस्टीम. म्हणजे हीट सिस्टीममधून कुठे चालली, सराउंडिंगमध्ये चालली. म्हणजे एनर्जी सिस्टीममधून कुठे चालली, सराउंडिंगमध्ये चालली इन द फॉर्म ऑफ हीट. प्लस W, सराउंडिंग वर्क ऑन सिस्टीम. सराउंडिंग सिस्टीम वर्क करता है, सराउंडिंग मोठा है म्हणजे मोठा छोट्याला मारता है, नो डाउट पॉझिटिव्ह है. बरोबर की नाही. सो सराउंडिंग वर्क ऑन सिस्टीम पॉझिटिव्ह है, ठीक आहे. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होत आहे सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये इन द फॉर्म ऑफ वर्क. अँड निगेटिव्ह वर्क मीन्स सिस्टीम वर्क ऑन सराउंडिंग. म्हणजे छोट्या मुलाला मारताय, मोठ्याला, हे बरोबर नाही आहे, निगेटिव्ह. कळलं. सो दीज आर द mode of transfer of energy from system to surrounding. Okay, thank you.